नमस्कार मित्रांनो, तर पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या लाडक्या युट्यूब चॅनल मध्ये। तर आज दहीहंडी आहे आणि खूप जल्लोषाचा उत्सव आहे आणि आपल्या बरोबर दादा आहेत। कोणतं पथक आहे तुमचं? आणि म्हणजे कशी प्रॅक्टिस केली आणि पथकाबद्दल माहिती सांगा। प्रॅक्टिस आमची 2 महिन्यापासून चालू आहे। कालच आम्ही 8 तारीख उतरवले मालाडमध्ये, पेरणा मालाडच्या इकडे। बघा यावेळी पण फुल ट्राय आहे, आम्ही 8 तर 5 वेळा लावू यावेळी कोशिश करूया आम्ही। ओके, आणि वरली इकडे आम्ही 8 तर लावणार येणार आहे आणि कडक उतरवणार आहेत आम्ही यावर्षी पण। तर चला जाऊया आणि खूप मजा येणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता साई एकविरा गोविंदा पथक आहेत, त्यांचा हा शेवटचा सराव आहे। बघा गणपती मंदिर आहे इकडे, आपण आता दर्शन घेऊया। बघा साई एकविरा गोविंदा पथक, इथे आपले 2 बसेस आहेत, ही आणि याच्या पाठीमागे एक बस आहे आणि सर्वजण आता चाललेले आहेत विक्रोळीला। तर चला जाऊया आपण। तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता आम्ही आता बसमधून उतरलेलो आहोत आणि विक्रोळीला पोहोचले आहोत। इथे पाहू शकता तुम्ही सर्व महिला मंडळ आहे, त्या लोकांनी सलामी देऊन झालेलं आहे आणि आपण आता तिथे जात आहोत विक्रोळीची मानाची दहीहंडीच्या तिकडे। आणि सर्व आपले जे मित्र आहेत साई एकविरा गोविंदा पथक, ते सर्वजण पाठीमागून येत आहेत आणि सर्वजण हाय करत आहेत, पाहू शकता तुम्ही। तर मित्रांनो, ओम ब्रह्मांड गोविंदा पथक हा 8 थराची सलामी देणार आहे। तर पाहूया 8 थराची सलामी सक्सेसफुल होते की नाही। सारी नगरी रे आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे, ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। आला रे आला
इकडे सक्सेसफुल झालेला आहे. तर साई एकविरा गोविंदा पथक आहे, तो आता 8 थर मारणार आहे आणि इथे क्राऊड तुम्ही पाहू शकता. तुम्हाला क्राऊड सुद्धा दाखवतो. तर मित्रांनो इथे तुम्ही पाहू शकता किती क्राऊड आहे. साई एकविरा गोविंदा पथक आहे, तो आता 8 थराची सलामी देणार आहे. त्याला पाहूया सक्सेसफुल होते की अनसक्सेसफुल. तर मित्रांनो तुम्ही पाहू शकता, बघा साई एकविरा गोविंदा पथक यांच्या थरावर थर लागत आहे. तिकडे बेस झालेला आहे, पहिला झालेला आहे. हे बघा खूप जल्लोषात इकडे थरावर थर रचत आहेत साई एकविरा गोविंदा पथक. तर मित्रांनो आपण आता विक्रोळीला गेलेलो. तिथे आपण किती थर मारलेले? 8 थराची सलामी दिलेली आहे सक्सेसफुल आणि इथे ट्रॉफी भेटलेली आहे. पाहू शकता तुम्ही. मजा आली ना? आणि आता आपण कुठे आलेलो आहोत? आता आपण मारणार आहे ना मस्त सक्सेसफुल. जाऊया आपण. तर मित्रांनो ठाण्याला आपण आलेलो आहोत आणि इकडे आपण सलामी द्यायच्या पुढे आपण इथे नाश्ता करत आहोत, वडापाव खात आहोत. हे बघा सर्वजण आपले मित्र आहेत, मस्त वडापाव नाश्ता करत आहेत. बळीराजा सेना. आता आपण जोगेश्वरीला आलेलो आहोत. आपण ठाण्याला आलेलो, तिथे आपण नाश्ता केला आणि त्यानंतर आपण आता जोगेश्वरीला आलेलो आहोत आणि इकडे 8 थर मारणार आहेत साई एकविरा गोविंदा पथक. हे बघा सर्वजण आपले मित्र आहेत आणि आपण इथे आता 8 थर मारणार आहोत जोगेश्वरीला. चला पाहूया. सत्कार करण्यासाठी मी आदरणीय प्रकाश भांगरे साहेब आणि सरळ साहेब यांना विनंती करतो. तर मी सर्व प्रमुख पाहुण्यांना आसनस्थ होण्यासाठी विनंती करतो. साई एकविरा गोविंदा पथक, साई एकविरा गोविंदा पथक 8 थराची यशस्वी सलामी करण्याच्या प्रयत्नात आहेत. कृपया इतर सर्व पथकातल्या गोविंदांनी त्यांना सहकार्य करण्यासाठी बाजूला उपस्थित राहायचे.
उतरायचं आहे. याच निमित्ताने मेघवाडी विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री संपतराव पाटील साहेब इथे आलेले आहेत. सक्सेसफुली इकडे झालेले आहे आणि इकडे आता पुरस्कार भेटणार आहे 8 थरासाठी. आत्ताच इथे 8 थराची यशस्वी सलामी दिली आहे. तरी मी सन्माननीय धनंजय कुलकर्णी साहेबांना विनंती करतो आणि वालम साहेबांना की या साई एकविरा गोविंदा पथक ज्यांनी आत्ताच 8 थराची यशस्वी अशी सलामी दिली आहे त्यांना सन्मानित करावे. तर मित्रांनो, आपण आता इथे जोगेश्वरीला आलेलो आणि किती थराची सलामी दिली आपण? 8 उतरवले परत आणि मजा आली ना? आणि आता आपण कुठे जाणार आहोत? आता थेट मालाडला. आता आपण थेट मालाडला जाणार आहोत आणि भरपूर सारी हंडी आहेत, दहीहंडी, ते आपण तिथे फोडणार आहोत आणि मजा करणार आहोत. बरोबर? चला जाऊया आपण. हे बघा, चला खूप एन्जॉय होणार आणि खूप मजा आपल्याला बघायला येते. शेवटपर्यंत व्हिडिओ बघत राहा मित्रांनो. चला जाऊया. तुम्ही बघू शकता आपण आता मालाडला आलेलो आहोत आणि साई एकविरा गोविंदा पथक इथे सलामी देत आहेत आणि हंडी सुद्धा फोडणार आहेत. 2-3 हंडी आपण पाहणार आहोत इकडे मालाडला. बघू शकता सर्वजण इकडे उभे आहेत. मजा येते ना इथे? किती हंडी फोडणार इथे मालाडला? 7 ते 8 फोडू शकतो. 7 ते 8 हंडी फोडणार आहेत आणि पहिला आपण सलामी देऊया आणि वरती हंडी आहे ती फोडणार आहोत. चला पाहूया आपण. के चोरों की सेना, माखन के चोरों की सेना, जरा बच्चे संभल के जी रहना, जरा बच्चे संभल के जी रहना. बड़ी नटखट है फौज कहीं आई जो मौत, बड़ी नटखट है फौज कहीं आई जो मौत. नहीं बचने का कोई भी ताला पाला. आज तुम्ही किती तर लावले साई एकविरा गोविंदा पथक यांनी? 8 थर लावले. दोनदा जोगेश्वरीला आणि आता आम्ही खूप आनंदात आहे. आता आम्हाला अजून एका ठिकाणी 8 लावायचे आहेत, ते पण एकदम कडक मध्ये. पुन्हा मालाडमध्ये आम्हाला आमचं नाव करायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की आपले साई एकविरा सांस्कृतिक क्रीडा मंडळ हे लोक आता हंडी फोडणार आहेत. आणि तुम्ही बघू शकता इकडे दहीहंडी लावलेली आहे वरती. एक दहीहंडी इकडे फोडलेली आहे मालाडला आणि अजून एक दहीहंडी फोडणार आहे तिकडे. हे बघा थरावर थर इकडे रचत आहेत.
ट्रॉफी भेटलेली आहे साई एकविरा गोविंद पथक यांना. गोविंद पथक हे आपले स्थानिक पथक आहे, आपल्या विभागातलं पथक आहे. यांनी आज 8 लावून उतरवले 3. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता इकडे दहीहंडी फोडणारे जाता सलामी देऊन झालेलं आहे. साई एकविरा गोविंद पथक हे आपले विभागातील पथक आहे, स्थानिक पथक आहे. यांनी 8 लावून उतरवले. आजच्या दिवसभरामध्ये 3 वेळा आणि देण्यात आला आहे. त्यांनी 6 ठरावावर सामील होण्यात असून सलामी दिली आहे शिस्त पद्धतीने. आता त्यांना दहीहंडी फोडण्याचा मान देण्यात आला आहे. 5 फळांचा हा 6वा मानवरी मनोरा रचून दहीहंडी फोडण्याचा मान दरवर्षीप्रमाणे साई एकविरा फोडली. मी इथेच व्हिडिओला एंड करत आहे. तर साई एकविरा गोविंद पथक आपण कुठे कुठे फिरलो आणि म्हणजे आपल्या मंडळाची माहिती थोडी सांगणार आहे. सांगा. नमस्कार, मी आकाश शंकर पटेल, साई एकविरा गोविंदामध्ये एक सदस्य. आमच्या मंडळाला सलग आज 15 वर्ष झालेले आहे. 15 वर्ष झालेले आहे आणि आमच्या 2014मध्ये आम्ही सतत 8 थर लावलेले. नंतर कंटिन्यू आम्ही 7 थर लावत होतो. 2024मध्येही आम्ही ठाण्याला 8 थर लावलेले आहेत, ते पण उतरवलेले आहे. आणि आज 2025मध्ये सलग आम्ही 3ऱ्यांदा ठाण्याला, जोगेश्वरीला आणि मलाडलाही 8 थर उतरवले होते. आणि तमाम गोविंदा पथकाला आम्ही विशेष आभार मानतो आणि सुखरूप या, सुखरूप जावा. नमस्कार. तर मी इथेच व्हिडिओला एंड करत आहे. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि त्या बेल नोटिफिकेशनला क्लिक करायला विसरू नका. तोपर्यंत भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. चला बाय.